असतील. आणि आता आणखी एका मॅचला आपण सुरुवात करीत आहोत. श्रीजीवी वॉरियर्स विरुद्ध भगवान शेठ प्रतिष्ठान. टॉस श्रीजीवी वॉरियर्सने जिंकला आणि भगवान शेठ ग्रुपला प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केलेलं आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण आता वळूयात आणि तिथून ऐकूयात आमचे सहकारी समालोचक विशाल पाटील यांचा दमदार आवाज. सामन्याला सुरुवात. पगलाच बॉल लीव केला, दिशा खराब आहे. अतिरिक्त रन दरम्यान ते मिळेल. एकूण एक चांगल्या लढती असा रात्रीमध्ये पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल ऑन साईडला उडवायचं होतं, बट बॅट आणि बॉलचं कॉन्टॅक्ट नाही आहे. बट इथे काय घडलं, यस नो आता सुरू झालं. बट त्यातलं जर आपण पाहिलं तर कोणत्याही प्रकारे रनसाठी अटेम्प्ट झाला नाही आहे. याआधी तुम्ही सुमधुर आवाज ऐकला, व्हॉइस ऑफ ठाणे सिद्दीकजी बाबे सरांचा गोड आवाज. आजच्या या तिसऱ्या रात्रीमध्ये तेही आमच्या समवेत जोडले गेलेत आणि गेल्या 2 रात्रींमध्ये या स्पर्धेमध्ये रंग भरण्याचं कार्य ज्यांच्या आवाजाने झालं, अजयजी घरत सर यांचाही मी आवर्जून उल्लेख करेन. तसेच आमचे तिन्ही ऑफिशियल अंपायर्स, त्यांचे जितकं कौतुक करावं तितकं कमी. स्टँडर्ड लेवलचं अंपायरिंग त्यांच्याही माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. बाला सिनियर सर, गणेशजी पाटील सर आणि तसेच अतुलजी शर्मा सर. बॅकफुटवरती जाऊन पंच केला, पॉइंटला बीट केलं आणि बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनचा बाहेर. पगला चौकार. आला लाजवाब फटका, परफेक्टली बॅकफुटवरती गेले, वाईड ऑफ ऑप्शन विथ होती आणि प्रहार केला. पंचचा फटका, चांगला फटका येतोय. पगला चौकार. धावफलक 5 वरती. 5 ऑन द बोर्ड. 5 धावा धावफलकावरती आहेत. एक विश्वासाने भरलेला तो फटका पाहायला मिळाला. कारण बघा, ॲज अ बॅटर जेव्हा तुम्ही प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक खेळताना, त्याने एक गोष्ट समजू नये की तुम्ही किती कॉन्फिडन्सने बॅटिंग करतात. धावफलक 5. नेक्स्ट बॉल फुल लेंथ आहे. ऑन साईडला खेळायचं होतं, स्क्वेअर लेगला फुल आहे. बॉल फुल केला जातो आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर सिंगल इथे कंप्लीट. धावफलक या एका धावेच्या मदतीने 6 धावा धावफलकावरती. 6 धावा धावफलकावरती आहेत. वर्ल्ड प्रीमियर लीग 2025 वळपाडा पूर्णा या 3 गावांचे एकत्रित लीग आपण पाहत आहोत. सीझन 3 आहे आणि प्रत्येकी सीझनमध्ये नवीन नवीन अपडेट्स, नवीन नवीन गोष्टी आपण या स्पर्धेमध्ये इन्व्हॉल्व होताना पाहत असतो. आणि याही वर्षी एक स्टँडर्ड लेवलचं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. पिकअप स्ट्रोक, पीक केला, डिलिव्हर केला. आमचा मान्यवरांना मानवंदना देणारा हा तडाखा. 6 षटकार. डिलिव्हर केला, बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर. पगला षटकार. धावफलक 12. 12 ऑन द बोर्ड. नेक्स्ट बॉल आणि यावेळेस बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. डॉट बॉल दरम्यान ते येतोय. भगवान शेठ ग्रुप आणि त्यांचा विपक्षामध्ये आपण पाहत आहोत श्रीजीवी वॉरियर्स. ही लढत वॉरियर्स एका बाजूने आखात आणि या स्पर्धेमध्ये पूर्ण वॉरियर्स या टीमने काय खेळ दाखवला. वॉरियर्स सारखे खेळलेत, बट ते पूर्ण वॉरियर्स आहेत. बट श्रीजीवी वॉरियर्सला देखील त्याचप्रमाणे खेळायचं आणि त्यासाठी हा सामना जिंकणं महत्त्वाचं. ऑन साईडला उडवायचं होतं. पुलचा फटका तर आगेच, बट फिल्डर येतात. स्क्वेअर लेगचे बॉल फील्ड होतोय. मिळेल सिंगल आणि एका धावेच्या मदतीने धावफलकात जाऊन पोहोचला. 13 धावा धावफलकावरती. पगल्या षटकाचा खेळही समाप्त झाला. पगल्या षटकामध्ये 13 कोणत्या प्रकारे विकेट इथे गमावली नाही आहे टीम भगवान शेठ ग्रुपने. पगल्या षटकासाठी जी वेळ लागली त्याची माहिती मी पोहोचवतोय. पगल्या षटकासाठी जी वेळ लागलेली आहे,
मंचावरती आपण पाहू शकतात छत्रपती शिवबा ग्रुप भिवंडीचे आज संपूर्ण सदस्य आज या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्याकरिता उपस्थित झालेले आहे. तुम्हा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. त्यातल्या त्यात आपण टी व्ही स्क्रीनवरती जो चेहरा पाहत आहेत छत्रपती शिवबा ग्रुप भिवंडी तालुका अध्यक्ष विजयजी भामरे साहेब, अगदी प्रत्येकी रात्रीमध्ये साहेबांची उपस्थिती आपण या स्पर्धेमध्ये पाकलेली आहे आणि तेही मंचावरती बसून व्यासपीठाची शोभा वाढवतात. या स्पर्धेमध्ये आपण भार्गव फायटर्स हा संघही पाकला. त्यांच्याच नातूच्या नावाने ती टीम आहे, भार्गव भामरे, आतिजी भामरे यांचे सुपुत्र. आणि हा आमचा कॉम्बॉक्स दाखवला जातो. ठीक आमचा बाजूला किंग स्कोरर म्हणून एक वेगळी ओळख टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अल्पेजी गायकवाड. ठीक आमच्या बाजूला आमचे प्रिन्स मूवीजचे मुख्य ऑपरेटर तसेच संजय गुळवी यांनाही तुम्ही पाहू शकता. दिवस रात्र पार मेहनत तेही करतात. चला सुरुवात करा सेकंड ओव्हरला. बॉलर तयार होतात मनोज पांडे. आणि मनोज पांडे एक जबरदस्त लेदर प्लेयरही आहेत. त्यांचे बॅटिंग पाहायची देखील एक वेगळीच मजा. पण हे टेनिस बॉल क्रिकेट आहे, पण तरीसुद्धा इम्पॅक्टफुल खेळ आपण त्यांचा VPLमध्ये पाकला. चला सुरुवात करा मनोजी या सेकंड ओव्हरला. मनोज पांडे सेकंड ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल थाईजवरती आदळला. अपीलही केली नाही आहे कारण ऑलरेडी हे समजलं की मॅटर सेफच आहे. प्लेमध्ये देखील तेच पाहायला मिळालं. इम्पॅक्ट आउटसाईड ऑफ, पूर्णपणे बाहेर आले होते बॅटर. 5व्या स्टंपवरती येऊन फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. डॉट बॉलने सुरुवात या ओव्हरची. प्लेन मिस आणि आणखीन एक डॉट बॉल. बघा ही गोष्ट महत्त्वाची आहे कारण ॲज अ बॉलर तुम्ही स्टंप टू स्टंप जर बॉल टाकाल ना आणि एकच लाईन आणि लेंथवरती फोकस कराल ना तर त्याचेही बेनिफिट आहेत. मग गेले 2 चेंडू एकच लाईन एकच लेंथ आणि दॅट्स वाय दोन्ही बॉलवरती रिझल्टही जर आपण पाहिले तर निर्धाव दोन्ही चेंडू आलेत. दोन्ही चेंडू इथे निर्धाव आलेत. मनोज पांडे यांचं सेकंड ओव्हर. आता ऑन साईडला स्ट्रोक मिड विकेटला फुल इनफिल्डमध्ये चांगली फिल्डिंग. रनआउट ची शक्यता होणार नाही आहे. थ्रो थोडा वाईड आला आणि एकंदरीत मी म्हणेन की थ्रो ॲक्युरेट ऑन द स्टम्प जर आला असता तर नक्कीच रनआउटची शक्यता होऊ शकली असती, पण तसं काही झालं नाही आहे. सिंगल मिळेल धावपडगी एका धावेच्या मधीने. स्कोर कार्ड आता पुढे जातो. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आणि महत्त्वाची गोष्ट ही देखील राहिली की 14 धावा धावफलकावरती आहेत आणि कोणत्याही प्रकारे विकेटही इथे गमावली नाही आहे टीम भगवान शेठ ग्रुप टीमने. नेक्स्ट बॉल वन्स अगेन स्विंग अँड मिस. येतो आणखीन एक डॉट. बघा सुरुवात चांगली होती. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 13 धावाही होत्या. बट या ओव्हरमध्ये काय घडलं की 4 चेंडूमध्ये फक्त एकच धाव आतापर्यंत इथं आली आणि तो चिंतेचा विषय राखला भगवान शेठ ग्रुप टीमसाठी. दबाव वाढतोय, मोठे फटके हवेत कारण कोणत्याही प्रकारे विकेट इथे गमावली नाही आहे. 10 विकेट्स हातामध्ये असताना जर मोठे फटके येत नाही आहेत तर तो चिंतेचा विषय, तो फार मोठा प्रश्न आहे भगवान शेठ ग्रुप टीमसाठी. पुल करायचं होतं, हार्ड लाईन टाकला, रनआउटची शक्यता होणार आहे. आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला जर आपण इथे पाहिलं तर अटेम्प्ट केला नाही आहे. स्ट्रायकिंग एंडला बॅटर सेफ आहेत असंच अंपायर सांगतात. आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर अंपायर आय थिंक आपलं भिवंडी क्रिकेटचे जे रूल आहेत त्याप्रमाणे जर आपण विचार केला तर जर तुम्हाला रन घ्यायचे, स्ट्राईक रोटेट करायचे तर एकाच वेळेवरती दोन्ही बॅटर्सला स्ट्राईक सोडणं आवश्यक. आणि बॉल डायरेक्टली विकेट किपरपर्यंत जर कॅरी होतो तर तो तसाही डॉटच असतो. सो दॅट्स वाय तिथे रनची कोणती शक्यता नाहीच आहे. म्हणजे हा डॉट बॉल आहे. डॉट बॉल दरम्यान इथे येतोय बट हे दुसरं षटक पूर्ण शांत गेलं. फुल लेंथ आहे. मनोज येतात, बॉल फील्ड होतोय, रनआउटची शक्यता. आता दुसऱ्या धावेसाठी परतलेत आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये रनआउट स्पर्धामध्ये हा पहिला धक्का.
दरम्यान दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांमध्ये एकूण रन्स जर आपण पाहिले तर रन्स आहेत 15 आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर धक्काही एकच लागला. बट मागील षटक मनोज पांडे यांचं षटक फक्त जर आपण पाहिलं त्या ओव्हरमध्ये 2च धावा आला. तसेच छत्रपती शिवबा ग्रुप भिवंडी यांच्या वतीनेही आर्थिक सहाय्य वर्ल्ड प्रीमियर लीग 2025ला लाभलेला आहे. मी समस्त छत्रपती शिवबा ग्रुप भिवंडीचेही विशेष आभार व्यक्त करतो आणि सर्व सदस्य आज या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्याकरिता शुभ आशीर्वाद देण्याकरिता मंचावरती उपस्थितही आहेत. तुम्हा सर्वांचं मी वर्ल्ड प्रीमियर लीग 2025 सीझन 3मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. फिल्डिंग टीम इतका वेळ का लागतोय? कारण बघा तुम्हाला 4 ओव्हरसाठी 20च मिनिट आहेत. राहुल येतात. राहुलचा पहिलाच बॉल गतीने टाकलाय बट लाईन खराब. अतिरिक्त रन मिळेल आणि एक्स्ट्रा रनच्या साह्याने धावफलक आता पुढे जातो. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचलाय 16 धावा धावफलकावरती. 16 ऑन द बोर्ड. 16 धावा धावफलकावरती आहेत. फुल लेंथ यष्टांचा वेध. क्लीन बोल्ट. काम तमाम. धक्का लागला दुसरा. धक्का दरम्यान दुसरा लागला. न्यू बॅटर आता क्रमांक 4 वरती बॅटिंग करण्याकरिता भूमित क्रमांक 4 वरती येतात. आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर भरपूर सारे प्रश्न इथे उभे होतात. कारण सुरुवात चांगली पडतात नंतर आता अडथळे. पायांवरती चेंडू टाकायचा होता आणि बॉल आता मागे चालला. वाईडही आहे आणि त्यासोबत 22 एक सिंगलही आहे. म्हणजे मिळतील या 2 एक्स्ट्रा आणि या 2 धाव्यांचा मदतीने धावफलक आता 18 धावा धावफलकावरती. 18 धावा धावफलकावरती आहेत. यानंतर होणारा जो सामना आहे मी टॉससाठी इन्व्हाइट करतोय आताच. नेक्स्ट मॅच फिल्डिंगमध्ये काही चेंजेस दरम्यान इथे आणले जातात. यानंतर जो होणारा सामना आहे भार्गव फायटर्स आणि त्यांचा अगेन्स्ट कुंडलिक प्रतिष्ठान अशी लढती यानंतर आहे. फुल लेंथ लॉंग शॉट. अंपायर्स सहमत नाही आहेत. अंपायर्स नकारलं बघा. लेग बिफोर विकेटसाठी रिव्ह्यू नाही आहे. चला विनंती असेल फिल्डिंग सेट करा. सर विनंती असेल टीम आपण फिल्डिंग सेट करायची आहे. श्रीजीवी वॉरियर्स. अपील जरूर झाली बट पंच सहमत नव्हते. हे षटकही जर आपण पाहिलं तर आतापर्यंत राहुलचं षटक इकॉनॉमिकल राखलंय. मोठे फटके आले नाही आहेत. हाच तर प्रश्न आहे. पुढचा बॉल आणि यतीन मडवी स्ट्रगल करतात आणि यतीन मडवीची बॅट्स न चालणं. मॅच थांबवायची आहे. विनंती असेल मॅच थांबवा. अंपायर 2 मिनिटं. स्क्रीन जवळ कोणी जायचं नाही आहे. विनंती असेल. जे आमचे LED स्क्रीनचे टेक्निशियन आहेत त्यांना विनंती असेल की आपण LED स्क्रीन जवळ जायचं.
सर अंपायरचा आपण सामना सुरू करा. सर श्रीजीवी वॉरियर्स फिल्डिंग सेट करा पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा या सामन्याला सुरुवात करा. मंडप डेकोरेटर्सचे कोणी प्रतिनिधी कोणी कर्मचारी जरी त्या आहात तर आपणही संपर्क साधा. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. विनंती असेल मॅच स्टार्ट करा. आणि या ओव्हरमध्ये जे चेंडू शिल्लक आहे त्याची मी माहिती पोहोचवतो. 3 चेंडू बाकी आहेत. चला विनंती असेल फिल्डिंग टीम फिल्डिंग सेट करा. 3 चेंडू बाकी आहेत या ओव्हरमध्ये. धावफलक जर आपण पाहिलं तर 19 धावा धावफलकावरती. मगाची चर्चा आपण या एक मिनी ब्रेकच्या आधी जी चर्चा आपण करत होतो की कुठे ना कुठे जो प्रश्न इथे आहे की यतीन मडवीची बॅट न चालणं हा प्रश्न आहे. कारण हा तो खेळाडू आहे जो सिंगल हँडेडली गेम चेंज करू शकतो. पण ते कार्य झालं नाही आहे या स्पर्धेमध्ये. आणि यावेळी षष्ठांचा वेध घेतला. आणखीन एक सफलता क्लीन बोल्ट तिसरा. पाहुण्यांच्या सन्मानाकडे आपण व्यासपीठावर वळत आहोत. छत्रपती शिवबा प्रतिष्ठान भिवंडीचे अध्यक्ष माननीय श्री विजय बळीराम भामरे साहेब सध्या व्यासपीठाची शोभा वाढवत आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर आपण करीत आहोत. आनंद पाटील यांना विनंती असेल आपल्या शुभास्ते आपण सन्माननीय विजय भामरे साहेबांना सन्मानित करावं. भिवंडी सामाजिक संस्था अनेक सामाजिक उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये राबवले जातात. खूप चांगलं समाजकार्य त्यांचं. आज विजय भामरे साहेब आपल्या व्यासपीठावर उपस्थित त्यांचा शुभ सन्मान. त्यानंतर उपाध्यक्ष माननीय श्री प्रवीण म्हात्रे साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांना देखील आपण करूयात सन्मानित. अमित चव्हाण यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते प्रवीणजी म्हात्रे साहेबांना सन्मानित करावं. तसेच या संस्थेचे सल्लागार माननीय श्री दिलीप नाईक साहेब देखील व्यासपीठावर उपस्थित आहेत. सर्वच शिलेदार या संस्थेचे छत्रपती शिवबा प्रतिष्ठानचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी दिलीप नाईक साहेबांना देखील विनंती करेन आपण सन्मानाचा स्वीकार करावा. संदीप भोईर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान पार पाडला जाईल. गोरगरीब गरजू लोकांसाठी ही संस्था नेहमीच पुढे राहिलेली आहे. मदतीचा हात छत्रपती शिवबा प्रतिष्ठानचा आपल्याला नेहमीच पाहायला मिळालेला आहे. सल्लागार सन्माननीय दिलीप नाईक साहेब यांचा हा शुभ सन्मान येथे पार पाडला जात आहे. तदनंतर उद्योजक माननीय श्री विजय पाटील साहेब देखील मंचाची शोभा वाढवत आहेत. वर्ल्ड प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये त्यांचा देखील शुभ सन्मान आपण इथे करणार आहोत. आनंद पाटील यांना विनंती असेल आपण सन्माननीय विजय पाटील साहेबांना सन्मानित करावं.
आदरणीय विजय पाटील साहेब यांचा हा शुभ सन्मान VPL सीझन 3च्या दरम्यान मान्यवरांची मांदियाळी व्यासपीठ अगदी पाहुण्यांनी फुलून बहरून गेलेलं आहे. फार मोठ्या संख्येनं मान्यवर उपस्थित आहेत. सन्माननीय दादाराम पाटील साहेब छत्रपती शिवबा प्रतिष्ठान भिवंडीचे सल्लागार आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान करण्याची विनंती कल्पित पाटील यांना असेल. दादाराम पाटील साहेबांना विनंती असेल आपण सन्मानाचा स्वीकार करावा. तुम्ही पाहू शकाल माननीय श्री दादाराम पाटील साहेब यांचा हा शुभ सन्मान. पुढचा सन्मान असेल उद्योजक उल्हास पाटील साहेबांचा. कुंदन पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण उल्हास पाटील साहेबांना सन्मानित करावं. तीन ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 22 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. श्रीजीवी वॉरियर्स विरुद्ध भगवान शेठ ग्रुप असा विद्यमान सामना आपल्या समोर रंगतोय. सन्माननीय उल्हास पाटील साहेबांना आपण करतोय सन्मानित. त्यानंतर छत्रपती शिवबा प्रतिष्ठानचे शिलेदार शाखा अध्यक्ष संदीप पाटील साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांच्या सन्मानाकडे आपण वळूयात. संदीप भोईर यांना विनंती असेल आपण संदीपजी पाटील साहेबांना सन्मानित करावं. सन्माननीय प्रेमनाथ तरे साहेब आपला सन्मान आम्ही करीत आहोत त्याचा आपण स्वीकार करावा. माननीय श्री सुमन भाई मिश्रा साहब भी हमारे बीच में उपस्थित है. उनको भी हम सम्मानित कर रहे हैं VPL सीज़न 3 के ज़रिए. सो मिश्रा साहब से रिक्वेस्ट है कि इस सम्मान का स्वीकार करें. संदीप भोईर यांना विनंती करतोय आपण पाहुण्यांना सन्मानित करावं. योगेश जोकर साहेब व्यासपीठाची शोभा वाढवत आहेत. तर योगेश जोकर साहेब सन्मानाचा आपण स्वीकार करावा. पुढचा सन्मान असेल निवृत्ती भोईर साहेबांचा. कृष्णा पाटील साहेब देखील या व्यासपीठावर उपस्थित आहेत. कृष्णा पाटील साहेब आपल्याला विनंती करतोय आपण सन्मानाचा स्वीकार करावा. कल्पित पाटील आपण पाहुण्यांना सन्मानित करावं. सन्माननीय कृष्णा पाटील साहेब. तदनंतर नरेश पाटील साहेब यांचा सन्मान येथे पार पाडला जाईल. नरेश पाटील साहेबांना देखील विनंती असेल आपण सन्मानाचा स्वीकार करावा. कुंदन पाटील यांच्या शुभ हस्ते पुढील सन्मान पार पाडले जातील. नरेश पाटील साहेब आपण सन्मानाचा स्वीकार करावा. प्रेक्षकांची जरूर आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय की समालोचन सध्या त्यांना ऐकायला मिळत नाही आहे, कारण व्यासपीठावर प्रचंड पाहुण्यांची गर्दी आहे आणि पाहुण्यांना देखील पुढच्या कार्यक्रमासाठी जायचं आहे, त्यामुळेच आपण थोडी घाई करतोय. सन्माननीय विजय भोईर साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान या मंचावर पार पाडला जाईल. अविनाश भोईर साहेब देखील मंचाची शोभा वाढवत आहेत. चला तर पुन्हा एकदा वळूयात आपण मॅचच्या दिशेनं. इट्स ओव्हर टू कॉम्बॉक्स. विशाल पाटील इज देअर. स्कोरकार्ड विषयी माहिती मी पोहोचवतोय, कारण धावफलक जे आहे यतीन बाद झालं आणि धावफलक 28 आणि न्यू बॅटर मैदानात साधमधन जतीन पाटील बॅटिंग करण्याकरिता आलेले आहेत. जतीनसाठी संपूर्ण स्पर्धाच इव्हेंटफुल राहिलेली आहे. ज्याप्रमाणे जतीनचे दिवस गेलेत तर त्याविषयी चर्चा करूया. पगलास बॉल फेस करत होता जतीन. प्लॅन मिस येतोय डॉट बॉल. जतीनसाठी जर आपण ही स्पर्धा पाहिली तर एकंदरीत त्याआधी मी
स्कोर कार्ड जो आहे त्याची माहिती पोहोचवतोय. धावफलक 28-5 लागलेत. जतीन पाटील पहिल्या रात्रीमध्ये 7 वाजल्यापासून रेडी होता. सकाळी 3:45 वाजता बॉलिंगसाठी त्याचा नंबर लागला. याविषयी चर्चा तर भरपूर झाली आणि त्यातल्या त्यात जर आपण पाहिलं तर तिथेही तितका चांगला परफॉर्मन्स नाही झाला. पण इथे प्रयत्न असेल की चांगली बॅटिंग करायची आणि आपल्या टीमला एक चांगला टोटलपर्यंत न्यायचं आहे. फुल लेंथ आणखीन एक डॉट बॉल नाही आहे कारण लाईन इथे खराब. लेंथ जर आपण इथे पाकली तर चांगली होती बट लाईन खराब आहे. एक्स्ट्रा रन इथे मिळेल आणि एक्स्ट्रा रनच्या साहाय्याने रिव्ह्यूची मागणी फिल्डिंग साईडकडून करण्यात आलेली आहे. ऑन फील्ड डिसिजन वाईड आहे बट त्या डिसिजनला चॅलेंज इथे करण्यात आलं. थर्ड अंपायर जोडले जातील आणि चेक केले जाईल की हा वाईड आहे की नाही. थर्ड अंपायर थर्ड अंपायर आणि तसेच छत्रपती शिवबा ग्रुप भिवंडी आज समस्त सदस्य अध्यक्ष साहेब विजयदादा भामरे साहेब आज सर्व सदस्य या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्याकरिता शुभ आशीर्वाद देण्याकरिता उपस्थित राखले होते. सामाजिक क्षेत्र असो शैक्षणिक क्षेत्र असो प्रत्येकी क्षेत्रामध्ये मदत करण्याचं कार्य सेवा देण्याचं कार्य या ग्रुपने नेहमीच केलं आणि डिसिजन रिव्हर्स करावा लागेल. रिव्ह्यू सक्सेसफुल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. म्हणजे योग्य रिव्ह्यू घेतला असं मी म्हणेन. वाईट बॉल नाही आहे. आणखीन एक डॉट बॉल आणि स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर 28च असेल. हा डॉट बॉल आहे आणि शेवटचा एक बॉल बाकी आहे अथर्वाचा या षटकामधला. शेवटचा बॉल या ओव्हरमधला. समोर जतीन प्रयत्न करतायत बट वाईट यॉर्कर टाकले जात आहेत आणि त्यामध्ये जतीनकडे उत्तरच नाही आहे. बॉल हवेमध्ये आहे. मनोज पांडे दरम्यान त्या रिजममध्ये होते. पॉइंटला बॉल फील्ड करतात. मिळेल सिंगल आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 4 ओव्हरचा अगेन्स्ट 29. 29 धावा धाव फलकावरती. धक्के लागलेत 5 आणि एका ओव्हरचा खेळ दरम्यान इथे बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये. यात नंतर भार्गव फायटर्स अगेन्स्ट कुंडलिक शेठ प्रतिष्ठान अशी लढत यात नंतर आपल्याला पाहायला मिळणार. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी आताच रिपोर्टिंग करा. भार्गव फायटर्स आणि कुंडलिक शेठ प्रतिष्ठान अशी लढती यात नंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि एका ओव्हरचा खेळही बाकी आहे. चला टीम श्रीजीवी वॉरियर्स फिल्डिंग सेट करा आणि अंतिम षटकाला सुरुवात करा. अंतिम षटकाचा इथे खेळ बाकी आहे. धावफलक जर आपण पाहिलं 29. 29 धावा धावफलकावरती. भरपूर सारे प्रेक्षकही सध्या सगळीला आमच्या समोर जोडले गेलेत. भरपूर सारे प्रेक्षक यूट्यूबवरती या स्पर्धेचा आनंद घेतात. त्याचप्रमाणे भरपूर सारे प्रेक्षक आपल्याला प्रत्येकी स्टँडमध्ये पाहायला मिळतात. एका ओव्हरचा खेळ बाकी आणि स्ट्रायकिंग एंडवरती जतीन असतील. सर श्रीजीवी वॉरियर्स इतका वेळ का लागतो? सुरुवात करा या अंतिम षटकाला. स्वर्गीय लहू टावरे फाउंडेशन स्टँडचा हा व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो. तिसरी रात्र आणि या तिसऱ्या रात्रीमध्ये या स्पर्धेचा सामन्याचा आनंद घेण्यासाठी भरपूर सारे प्रेक्षक जोडले गेले. तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत. हे दुसरं खेळाडू कक्ष दाखवलं जातं. स्वर्गीय मणिलाल तुकाराम भोईर खेळाडू कक्ष. कुंडलिक शेठ प्रतिष्ठान टीमचे कॅप्टन आलेले आहेत. भार्गव फायटर्स ही 3 खेळाडू आहेत मंचावरती बट त्यामध्ये कॅप्टन कोण आहे? बॅट्स कडा विकेट कीपर प्रयत्न जरूर केले. रनआउटची शक्यताही आहे आणि इझी डिसिजन अंपायरसाठी रनआउटचा स्वरूपामध्ये धक्का. आता 6वा
आकाश पाटील पूर्णा, आपण जर इथे हजर आहात तर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. आकाश पाटील पूर्णा. अंतिम षटक. करम पाटील या अंतिम षटकामध्ये बॉलिंग करतात. आता जितेंद्र आलेत बॅटिंग करण्याकरिता. धावफलक 29. आणि हाच प्रश्न राखला टीम भगवान शेठ ग्रुपचा की पहिल्या सामन्यापासून बॅटिंग हा प्रश्न राखला. हुक करायचं होतं बट दिशा खराब. एक्स्ट्रा रन इथे मिळेल आणि अतिरिक्त रनच्या साहाय्याने धावफलक आता 30 धावा धावफलकावरती. अच्छा, तिसऱ्या रात्रीमध्ये आपण आहोत. एकूण एक चांगले सामने आपल्याला पाहायला मिळाले BPL 2025मध्ये. त्यातल्या त्यात सिनियर प्लेयर असतील, रेग्युलर, नॉन रेग्युलर, अंडर 90चे खेळाडू असो, सर्वांनी फार इम्प्रेसिव्ह खेळ या स्पर्धेमध्ये दाखवला. आणि हे आमचे प्रेक्षक सध्या सगळीला या सामन्याचा आनंद घेतात. आता ही पॅनवरती टाकायचं होता, आत्ताही दिशा खराब आणि आत्ताही एक्स्ट्रा रन मिळेल आणि धावफलक या एक्स्ट्रा रनच्या साहाय्याने 31 धावा धावफलकावरती. 31 ऑन द बोर्ड. बघा, जर जास्त दुखापत असेल तर बॉलर रिप्लेस करा, कारण या आधीच फार वेळ गेली आहे. सो विनंती असेल टीम श्रीजीवी वॉरियर्स, जर बॉलरला जास्त त्रास असेल तर त्यांना आता रेस्ट द्या आणि त्यांच्याऐवजी दुसरा बॉलर इंट्रोड्यूस करा. आणि आता चेंजेस झालेले आहेत कारण बॉलर करम पाटील थोडं अनफिट आहेत. सो दॅट्स वाय आता उर्वरित 5 चेंडू टाकण्याकरिता बॉलर तयार होतोय. जीत येतोय. जीत येतात. आता 5 चेंडू जीतला टाकायचं. नाही, अशा परिस्थितीमध्ये आपण पाहिलं की जेव्हा असे काही चेंजेस होतात त्याचा बेनिफिट एकतर फिल्डिंग साईडला चांगलाच होतो किंवा बॅटिंग साईडला चांगलाच होतो. पण इथे काय घडेल, किमान 2 तरी मोठे फटके इथे हवे आहेत भगवान शेठ ग्रुपला. पुलचा फटका, बॉल हवेमध्ये आहे, डीपमध्ये मिड विकेटला फिल्डर येतात. हलकीशी मिसफिल्ड झाली, त्याचा फायदा नक्कीच मिळेल. 2 धावा कंप्लीट. 2 मिळतील. धाव फळक या 2 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जातो. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 33 धावा धावफलकावरती. आणखीन जर आपण इथे पाकले तर या पहिल्या सत्रामध्ये येत्या 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. ज्याला भार्गव फायटर्स टीमचं कॅप्टन आणि कुंडलिक शेठ प्रतिष्ठान टीमचं कॅप्टन अगदी 1 तास आधीपासून ते रेडी आहेत. 4 चेंडू बाकी आहेत आणि साऊंड आला. बॅटचे कडा, सफलता मिळेल. विकेट किपरने कोणत्याही प्रकारे मिस्टेक इथे केली नाही. धक्का इथे लागला. तसेच सन्मान्य इंद्रपालजी भोईर साहेबांचे आगमन झालं. आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत. भवित पाटील मैदानाच्या हातामध्ये. आणखीन एक स्टार प्लेयर भगवान शेठ ग्रुप या टीम मधला. रोमित डाके यांनी सांगितले की 6 हॅट्रिक जर भवितने कंप्लीट केली तर 2000 रुपयाचे कॅश प्राइज. मी नुकतंच म्हटलं की स्टार प्लेयर या टीमचा. पहिलाच बॉल, बॅटचे कडा, अगदी साईड स्क्रीनला जाऊन हा बॉल धडकला बट मिळेल फक्त सिंगल. जतीन पाटील ही बॅट चालवतात बट मोठे फटके आले नाही आहेत. जतीनची फार मोठी स्टोरी राखली BPL 2025ची. ती थोडी दुःखद स्टोरी आहे, ती व्यक्त तो करूही शकत नाही आहे. आणि बघा, एक निष्ठता काय असते आणि लॉयल्टी काय असते त्याचं उदाहरण जतीन पाटील स्वतः आहेत. 3 पर्वांमध्ये ते एकाच टीमकडून खेळलेत.
एकनिष्ठ खेळाडू म्हणून त्यांची एक वेगळी ओळख VPLच्या इतिहासामध्ये. जतीन प्लॅन मिस आणि जास्त गतीने हा बॉल टाकला असंच वाटलं, कारण बॉल आधी गेला, बॅट नंतर आली, तेच झालं. येतोय डॉट आणि आता खेळ बाकी आहे या पहिल्या 17मध्ये. एक चेंडू बाकी आहे. पण ते मी म्हटलं ना की जेव्हा अशा प्रकारे जेव्हा बॉलर चेंज होतो त्याचा जास्त बेनिफिट फिल्डिंग साईडला होतो किंवा जास्त बेनिफिट बॅटिंग साईडला होतो आणि जास्त बेनिफिट फिल्डिंग साईडला, कारण फक्त 3 दिला आणि इथेही विकेट मिळाली असती, बट कॅच इथे ड्रॉप झाले आणि चेंडू घोषित क्षेत्रामध्ये गेला. सिंगलच मिळेल आणि पहिलं सत्र समाप्तही झालं. पहिल्या सत्रामध्ये एकूण 35 करायचे 36 आणि टॉसही आपण इथे करूया. भार्गव फायटर्स आणि त्यांचा अगेन्स्ट कुंडलिक शेठ प्रतिष्ठान अशी लढत आपण पाहणार आहोत. टॉस आपण ते करूया. VPL 2025 एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला सीझन 3. कॉल कोण करतो ते सांगा. सीझन 3 असा कॉल आहे आणि VPL 2025 म्हणजे कुंडलिक शेठ प्रतिष्ठान टीमने टॉस जिंकलाय. मी नगरांना विनंती करतो आपण स्थानापन्न व्हायचं आहे. टॉस मित्र जिंकला आणि निर्णय काय असेल या मॅचमध्ये? फिल्डिंग. फिल्डिंग करणार आहेत आणि सामनाही अगदी महत्त्वाचा आहे, कारण दोन्ही टीम्सला आता कम्पेअर केलं तर 2 सामने दोघेही खेळलेत, एक जिंकलाय एक गमावलाय. त्या दृष्टिकोनातून हा सामना जास्त महत्त्वाचा आहे. फिल्डिंग करणार सेम टीम असेल की काही चेंजेस होणार आहेत? नाही, सेम टीम. आणि फिल्डिंग करणार आहेत आणि अपोनंट टीमला किती पण रोखण्याचा प्रयत्न आहे. आणि बॉलिंग क्रम स्पेशली काही त्याच्यामध्ये चेंजेस आहेत की सेम बॉलिंग क्रमासोबत या मॅचमध्ये जाणार आहेत? नाही, सेम बॉलिंग करणार आणि 50च्या धावाच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करणार. आणि ॲज अ कॅप्टन तुमची काय भूमिका या टीममध्ये? मॅचच्या सिच्युएशनमध्ये आम्ही बघू काय येते. बेस्ट ऑफ लक कुंडलिक शेठ प्रतिष्ठान. अजय भाऊ चेक अजयजी, जर तुम्ही टॉस जिंकल्याचा निर्णय काय होता? फिल्डिंगच असते. फिल्डिंगच असते, बॅटिंग करावी लागेल. तुमच्यासाठी ही महत्त्वपूर्ण लढत आहे, कारण 3 मॅचेसपैकी एक ज्या 2 मॅचेस झालेल्या आहेत, एक तुम्ही जिंकली एक गमावलेली आहे. सो माइंडमध्ये काय चाललं? 5 ओव्हर कितीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आणि तुमचा सेम टीम आहे की काही चेंजेस? टीम सेम राहील आणि 50+ मारू आम्ही. बेस्ट ऑफ लक. टॉस कंप्लीट झाला, टॉस जिंकला कुंडलिक शेठ प्रतिष्ठान टीमने आणि टॉस विनिंग कॅप्टनला आपण गिफ्टही देत आहोत. प्रीतमजी पाटील सावंतच्या माध्यमातून गिफ्ट आम्हाला स्पॉन्सर्ड झाला आणि टॉस कंप्लीट झाला आणि टॉस रिपोर्ट अशी आहे कुंडलिक शेठ प्रतिष्ठान टीमने टॉस जिंकला आणि प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला. धन्यवाद. स्वागत आहे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं वर्ल्ड प्रीमियर लीग सीझन 3मध्ये. आजची तिसरी रजनी आणि तिसरा सामना देखील आपल्यासमोर या रजनीतील रंगतोय. भगवान शेठ प्रतिष्ठान, भगवान शेठ ग्रुप विरुद्ध श्रीजीवी वॉरियर्स. जबरदस्त गोलंदाजी श्रीजीवी वॉरियर्सची राहिली आहे या मॅचमध्ये. 5 ओव्हर्समध्ये भगवान शेठ ग्रुपला फक्त 35 धावांपर्यंत थांबवले आणि आता 36 धावांचा पाठलाग करायचा आहे मॅच जिंकण्यासाठी. सलामीचे फलंदाज खेळपट्टीवर पोहोचलेत. मनोज पांडे, डावखोरे शैलीदार फलंदाज. काल काय बॅटिंग केली होती, क्लासिक बॅटिंग पाहायला मिळाली होती. तब्बल 5 चौकार ठोकले होते आणि सामनावीराचा पुरस्कार देखील पटकावला होता. एक मोठं टार्गेट समोर असताना 60 धावांचा सक्सेसफुली पाठलाग आपण बघितला होता श्रीजीवी वॉरियर्स संघाकडून. एक मॅच श्रीजीवी वॉरियर्सनं जिंकली आहे. पहिल्या मॅचमध्ये ते पराभूत झाले होते. हा सामना फार महत्त्वाचा आहे त्यांच्यासाठी. आणि दुसरीकडे आपण बघतोय भगवान शेठ ग्रुप या टीमला मात्र सूर गवसलेला नाही. या आधीचे दोन्ही सामने त्यांनी गमावलेत आणि याही मॅचमध्ये बॅटिंग कुठेतरी निराशाजनकच राहिली आहे. त्यामुळेच आता गोलंदाजीवर पूर्णपणे मदार असेल. सर्वच गोलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागणार आहे, तेव्हाच या मॅचमध्ये ते बाउन्स बॅक करू शकतात. मनोज पांडे आणि प्रवीण पाटील सलामीवीर.
पहिलं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होत आहेत गणेश पाटील. चला सुरुवात करायची खेळायला प्लीज. टायमर सेट करण्यात आलेला आहे, वेळ सुरू झालेली आहे. डाबाला सुरुवात, पहिला बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. मनोज पांडे यांच्यासाठी हा बॉल होता. हलक्या हातानं फक्त ग्लान्स करत असताना पहिल्या बॉलवर आक्रमण करण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही. सिंगलनं स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन करतायत मनोज पांडे. कालची रात्र त्यांनी गाजवली होती आणि चेंडूच्या अगदी मेरिटवर फटके खेळले होते. ऑफसाईडला देखील फार चांगले चौकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले होते. प्रवीण पाटील यांच्याकडे देखील चांगली संधी आहे, एक चांगली इनिंग्स येते ते खेळू शकतात, कारण टार्गेट फक्त 36 धावांचं आहे. त्यामुळेच फार जास्त घाई करण्याची देखील कदाचित आवश्यकता नसेल. पण बघायचं आहे ते कशा प्रकारे सुरुवात करतायत. आक्रमक बॅटिंग ते देखील करू शकतात आणि आपला स्वाभाविक खेळ खेळण्याचा त्यांचा कदाचित प्रयत्न असू शकतो. फुल टॉस ड्राईव्ह करत असताना कव्हर्समध्ये मिसफील्ड, परंतु दुसरे खेळाडू बॅकअप करण्यासाठी सज्ज होते एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये, त्याच्यामुळे जास्त धावा मिळणार नाहीत. फक्त एक धाव मिळाली आहे. प्रवीण पाटील यांनी देखील स्वतःचा अकाउंट ओपन केलं आहे. धावसंख्या बिनबाद 2. यानंतर देखील एक नॉकआउट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. खऱ्या अर्थानं भार्गव फायटर्स संघ ॲक्शनमध्ये असेल. यावेळेला स्विंग करायचा होता ऑन साईडला, स्वतःभोवती थोडीशी गिरकी घेत असताना खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. शरीराचा वेध चेंडूने घेतला आहे. चांगला बॉल होता हा गणेश पाटील यांचा. चांगली सुरुवात जरूर गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते आणि प्रत्येक गोलंदाजाला टिचून मारा करावा लागणार आहे. प्रत्येक बॉल हा फार महत्त्वाचा ठरणार आहे भगवान शेठ ग्रुपसाठी. यावेळेला मात्र बॅकफुटला जात असताना क्रीजमध्ये थोडेसे डीप जात असताना चेंडू वळवला आहे हलक्या हातानं बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर ऑन साईडला. एक धाव येथे मिळेल. धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचले. काहीशी संथ आणि सावध सुरुवात पाहायला मिळते श्रीजीवी वॉरियर्स संघाची. कदाचित टार्गेट जास्त मोठं नाही आहे, त्यामुळे देखील थोडासा संयम सुरुवातीला फलंदाजांनी आत्तापर्यंत तरी दाखवला आहे. आणि अखेर क्रिकेटचा खेळ आहे. 5 ओव्हर्समध्ये 35 धावा देखील डिफेंड होत असतात. पायावर आदळलाय, जोरदार अपील, पंचांचं बोट आकाशाकडे. विनंती, आपण त्वरित व्यासपीठावर यायचं आहे, संपर्क साधायचा आहे. तानाजी भोईर 3 धावांवर पहिला धक्का बसलाय. तानाजी भोईर, शिवाजी भोईर, चंद्रकांत भोईर साहेब, श्याम पाटील वळपाडा आणि जे त्यांचे सहकारी येथे उपस्थित आहेत त्यांना विनंती, आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत. जगदीश पाटील देखील उपस्थित झालेले आहेत, आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. नवीन बॅटर प्रीतम पाटील जर शून्यावर बाद झाले तर त्यांच्यासाठी पारितोषिक आहे. नंदू भोईर आणि रोशन पाटील यांच्याकडून 5-5 हजार रुपयांचं पारितोषिक आहे. हे आगळं वेगळं पारितोषिक या स्पर्धेमध्ये जरूर आपण पाहत आलेलो आहोत. आतिश भामरे, आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. लीडिंग रन स्कोरर आहेत आतिश भामरे. ऑरेंज स्लीव त्यांना दिली जाणार आहे. आणि अकाउंट ओपन करत असताना सिंगलच्या जोरावर प्रीतम पाटील. पहिलं षटक झालंय समाप्त. धावसंख्या 1/4. 4 ओव्हरचा खेळ आता बाकी आहे. 4 ओव्हर्समध्ये धावा बनवायच्या आहेत 32. बघा, सुरुवात फार चांगली केली आहे गोलंदाजीमध्ये गणेश पाटील यांनी. एक संधी त्यांच्याकडून जरूर देण्यात आलेली आहे टीम भगवान शेठ ग्रुपला. आणि भगवान शेठ ग्रुपनं जर हा सामना जिंकला तर मात्र हा ग्रुप देखील आपल्याला इंटरेस्टिंग होताना दिसेल. ग्रुप एचा हा सामना आहे. ग्रुप ए मध्ये आपण आतापर्यंत DSP वॉरियर्स, श्रीजीवी वॉरियर्स, पूर्णा वॉरियर्स आणि भगवान शेठ या 4 टीम्सना पाहिलेलं आहे. आणि 4 संघांची जी स्थिती आहे
फक्त भगवान शेठ ग्रुपनं सामना जिंकलेला नाही, इतर संघांनी सामने जिंकलेले आहेत. DSP वॉरियर्सने एक जिंकला, एक पराभूत झालेत. श्रीजीवी वॉरियर्सची देखील तीच कहाणी आहे आणि पूर्णा वॉरियर्सने मात्र 2 पैकी दोन्ही सामने जिंकलेत. पूर्णा वॉरियर्स टीमचे संघमालक मनोजजी टावरे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे. बघा, ग्रुप एचा जो शेवटचा सामना असेल तो पूर्णा वॉरियर्स आणि DSP वॉरियर्स या 2 संघादरम्यान असेल. जर या मॅचमध्ये भगवान शेठ ग्रुपने सामना जिंकला आणि पुढचा सामना जो पूर्णा वॉरियर्स आणि DSP यांच्या दरम्यान असेल तो जर पूर्णा वॉरियर्सने जिंकला तर मात्र 3 संघांचे पॉईंट्स आपल्याला समान पाहायला मिळतील. म्हणजेच कुठेतरी भगवान शेठ ग्रुपला देखील संधी मिळू शकते. परंतु या शक्यता आहेत, भरपूर काही व्हायचं आहे, भविष्यवाणी तर करता येणार नाही. नवीन षटक घेऊन गोलंदाज आर्यन. 24 चेंडू आणि 32 धावा असं समीकरण. वेगवान बॉल होता परंतु हातातून निसटलाय. नो बॉल. बीमर. ओव्हर वेस्ट हाय फुल टॉस. जोरानं बॅट फिरवली होती, कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून बॉल काढायचा होता परंतु संपर्क बनवता आला नाहीये. मात्र अवांतर धाव मिळते. पुढचा बॉल असेल फ्री हिट. चांगली संधी आहे फलंदाज प्रीतम पाटील यांच्याकडे. पहिल्या 2 सामन्यांमध्ये अकाउंट ओपन करू शकले नव्हते परंतु या मॅचमध्ये अकाउंट ओपन केलंय आणि आता फ्री हिट बॉल खेळण्याची देखील संधी मिळते. मनोज पांडे ऑन 2. नॉन स्ट्रायकर सेंडला सध्या. पहिल्या ओव्हरमध्ये थोडासा संयम त्यांनी दाखवलाय परंतु आक्रमण कधीही सुरू होऊ शकते, त्यामुळेच गोलंदाजांना फार अलर्ट राहावं लागणार आहे. पहिल्या षटकामध्ये जशी गोलंदाजी गणेश पाटील यांनी केलेली आहे तशीच गोलंदाजी इकडे आर्यनकडून देखील अपेक्षित असणार आहे. संघ नायकाला आणि तसेच संघ मालकाला देखील, त्यांच्या समर्थकांना. परंतु सुरुवात खराब झाली आहे गोलंदाज आर्यनकडून. फ्री हिट बॉल. फुल टॉस परंतु मिस टाइम स्ट्रोक. विकेट कीपरनं झेल स्वीकारलाय. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा. यावेळेला ओव्हर स्टेपिंग घडली आहे. आणखी एक नो बॉल. फ्री हिट कंटिन्यू असेल. बॉल कमजोर होता मात्र फार जोरानं खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग पूर्णपणे चुकलं होतं. नुकसान तर होणार नव्हतं कारण हा देखील बॉल फ्री हिटच होता आणि पुढचा बॉल देखील फ्री हिट असेल. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 6. टार्गेट फक्त 36 धावांचं आहे श्रीजीवी वॉरियर्स संघासमोर. आणि आता चिंता वाढते या ठिकाणी भगवान शेठ ग्रुप टीमच्या कॅप्टनची. चिंता वाढवली आहे खऱ्या अर्थानं गोलंदाज आर्यनवर भरोसा दाखवण्यात आला पॉवर प्लेच्या षटकामध्ये परंतु सलगचे 2 नो बॉल टाकलेत. पहिला बीमर होता, दुसरा बॉल आपण बघितला ओव्हर स्टेपिंग. पुन्हा एकदा फ्री हिट. हो, आणखी एक बीमर बॉल. विकेट किपरला देखील बॉल अडवणं थोडंसं कठीणच होतं. एक धाव पूर्ण करतायत फलंदाज 22च्या रूपात. एकूण 2 धावा स्कोरमध्ये ॲड केल्या जातील आणि आता गोलंदाज येथे गोलंदाजी करू शकणार नाहीये या मॅचमध्ये कारण 2 बीमर चेंडू टाकलेत या ओव्हरमध्ये. एकही लिगल बॉल पाहायला मिळाला नाही. तब्बल 4 धावा खर्च केल्या आर्यननं. गोलंदाजाला रिप्लेस केलं जाईल. धावसंख्या 8वर जाऊन पोहोचली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये जे प्रेशर निर्माण केलं होतं गणेश पाटील यांनी ते पूर्णपणे आता रिलीज होत असताना या षटकामध्ये फार चांगली गोलंदाजी गणेश पाटील यांची पाहायला मिळाली होती. टिच्चून मारा केला होता आणि एक खऱ्या अर्थानं त्यांनी आदर्श ठेवलेला आहे इतर गोलंदाजांसाठी परंतु आर्यनला त्याच्यातून काही घेता आलेलं नाही असं वाटतंय. फार जास्त वेगानं चेंडू टाकण्याच्या नादात त्यांनी चुका केल्यात. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. पुढचा बॉल देखील फ्री हिट असेल परंतु आता स्ट्राईक रोटेट झालेले आहे. मनोज पांडे यांच्याकडे संधी असेल फ्री हिट बॉल खेळण्याची. चला जास्त वेळ खर्च करू नका प्लीज. आपण ऑरेंज स्लीव देणार आहोत लीडिंग रन स्कोररला आणि सध्याच्या घडीला लीडिंग रन स्कोरर आहेत भार्गव फायटरचे संघ मालक आतिश भामरे. सन्माननीय मनोज टावरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण ऑरेंज स्लीव देणार आहोत. एक वेगळी कॉन्सेप्ट आपल्याला VPL सीझन 3 मध्ये पाहायला मिळते. IPL मध्ये आपण ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप बघत असतो परंतु इकडे ऑरेंज स्लीव आणि पर्पल स्लीव आपण खेळाडूंना देत आहोत. आतिश भामरे यांना आपण काही वेळानंतर इथे ऑरेंज स्लीव देणार आहोत. गोलंदाजीसाठी जतीन पाटील. फ्री हिट बॉल. हो, लवली डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर बॉलमध्ये थोडीशी मुवमेंट पाहायला मिळाली.
पूर्णपणे बीट केलंय बॅटर मनोज पांडे यांना. डॉट बॉल येतोय. धावसंख्या स्थिर आहे 1-8. यावेळेला बॅकफुटला जाऊन कट केलाय अगदी गॅप मधून. जबरदस्त फटका. बॉल चाललाय पॉइंट सीमारेषा पार. येतोय चौकार. स्क्वेअर कट. थोडा काळ चेंडू हवेत होता परंतु गॅप खूप चांगला शोधला होता. कव्हर पॉईंटला फिल्डर आहेत, बॅकवर्ड पॉईंटला देखील फिल्डर आहेत. दोघांच्या मधून जसा सुईमधून धागा ओला जातो तसाच बॉल काढला होता मनोज पांडे यांनी. आणि हेच तर वैशिष्ट्य आहे त्यांच्या बॅटिंगचं. चेंडूच्या मेरिटवर फटके खेळू शकतात. काल 5 चौकार ठोकले होते. आजचा हा पहिला चौकार या इनिंग्समधला आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 12. आणखी 24 धावांची आवश्यकता आहे विजयाकरिता श्रीजीवी वॉरियर्सला. आणि भरपूर संधी फलंदाजांकडे असणार आहे कारण अजूनही 22 चेंडू बाकी आहेत. 22 बॉल्समध्ये 24 असं समीकरण. ओ सुरेख बॉल होता हा. बघा ज्या बॉलवर चौकार आला तोही बॉल खराब नव्हता. तिकडे फटका चांगला पाहायला मिळाला होता. आणि याही वेळेला आपण बघितलं की टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर कट झालाय. जबरदस्त गोलंदाजी जतीन पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. चौकारानंतर चांगलं कमबॅक. डॉट बॉल येतोय. थोडासा बचावात्मक पवित्रा या वेळेला पाहायला मिळाला फलंदाज मनोज पांडे यांचा. डिफेन्सिव्ह पद्धतीनं हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता फ्रंटफुटला जात असताना परंतु पूर्णपणे बीट झालेत. एक गोष्ट चांगली पाहायला मिळते भगवान शेठ ग्रुपकडून की ते देखील प्रयत्न करतायत. छोटी धावसंख्या डिफेंड करण्याचा प्रयत्न चालू आहे. यावेळेला ऑनसाईडला खेळत असताना एक क्विक सिंगल. फिल्डर लवकर पोहोचले होते बॉलवर परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. मनोज पांडे देखील पूर्णपणे फिट नाहीत पण तरी देखील या स्पर्धेमध्ये ते खेळतायत आणि चांगला खेळ देखील सादर करतायत. टीमसाठी 100% नेहमीच देत राहिलेले आहेत. नेहमीच मी उल्लेख करत असतो की ते लेदर क्रिकेट देखील खूप चांगले खेळलेले आहेत आणि त्याचा देखील चांगला अनुभव आहे तो देखील पणाला लावतायत. 40+ खेळाडू आहेत मनोज पांडे. स्ट्रायकिंग एंडला मात्र आता प्रीतम पाटील. संघाची धावसंख्या 1-13. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा बॉल. ड्राईव्ह करत असताना व्ही मध्ये बॉल चाललाय लॉंग ऑनला. फिल्डर आहेत डीप मध्ये. एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. संधीच मिळत नाहीये. सिंगल डबलने देखील फलंदाजांना माहिती आहे की ते टार्गेटपर्यंत पोहोचू शकतात परंतु जर डॉट चेंडू त्यांनी खेळले तर मात्र कुठेतरी संघ अडचणीत सापडू शकतोय. आणि डॉट चेंडूंची नितांत आवश्यकता असणार आहे भगवान शेठ ग्रुपला. तो प्रयत्न येथे गोलंदाज देखील करतायत. या षटकामध्ये 2 डॉट चेंडू टाकलेत जतीन पाटील यांनी. एक चौकार आलाय आणि संपूर्ण षटक आपण बघितलं तर खूप चांगली नियंत्रित गोलंदाजी केली आहे. षटकातील शेवटचा बॉल. यावेळेला मात्र ओव्हर पिच लॉफ्ट केलाय. बॉटमॅनचा चांगला वापर. प्लेसमेंटला जवाब. बॉलला पाठवलंय मिड विकेट सीमारेषा पार. येतोय चौकार. बॉल होता षटकातील. कमजोर बॉल पडला. त्याचा फायदा घेतलाय मनोज पांडे यांनी. चौकार येतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 1-18. आणि आता आपण व्यासपीठावर देऊयात लीडिंग रन स्कोरर आतिश भांबरे यांना ऑरेंज स्लीव. मनोजजी टावरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते ही ऑरेंज स्लीव आपण द्यायची आहे. वेल डन आतिश. कॉंग्रॅच्युलेशन्स. दोन्ही सामन्यांमध्ये आतिशची बॅट तळपलेली आहे. खूप चांगला खेळ सादर केलेला आहे. सर्वाधिक धावा आतिश भांबरेच्या नावावर आतापर्यंत या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. अठरा धावा फलकावर आहेत. आणखी 18 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडूंचा खेळ देखील बाकी आहे. सर्व काही 18-18 पाहायला मिळतंय. म्हणजेच सामना थोडासा झुकलेला दिसतोय.
श्रीजीवी वॉरियर्स संघाच्या बाजूने. लो स्कोरिंग मॅचमध्ये हेच असतं, गोलंदाजाकडून एखादी जरी चूक झाली तरी देखील मग त्यांचा संघ फार मागे पडत असतो. प्रत्येक बॉल अचूक टप्प्यावर टाकणं हे फार अवघड काम आहे. 5 बॉल तर चांगले टाकले होते, परंतु शेवटचा बॉल कमजोर पडला. त्याचा पुरेपूर फायदा घेतला. एक चांगला स्क्वेअर कट त्या अगोदर आपण बघितला होता, तो चांगला बॉल होता, त्याच्यावर देखील चौकार मिळाला होता. आणि शेवटच्या बॉलवर देखील चौकार. मनोज पांडे प्रेक्षणीय फटकेबाजी करत असताना. 18 रन झालेत ना. नवीन षटकाला सुरुवात करतायत गोलंदाज जतीन मडवी. खोलवा टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केलाय. यतीन मडवी आहेत आणि अगदी सहजरित्या 2 धावा कंप्लीट करतायत फलंदाज. प्रीतम पाटील देखील चांगली साथ देत असताना मनोज पांडे यांना, त्यांना देखील आपला रोल आता माहिती आहे की काय करायचं आहे. बॅटवर बॉल घ्यायचा आहे, धावफलक खालता ठेवायचं आहे आणि तेच कार्य आता त्यांचं देखील सुरू दिसतंय. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पावलांचा वापर, मोठा फटका. बॉलला पाठवलंय काऊ कॉर्नरला, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. फिल्डर लवकर पोहोचलेत बॉलवर. एकच धाव येथे मिळाली आहे. थोडी हिंमत दाखवली होती पावलांचा वापर करत असताना. आक्रमक फटका खेळलेत, सिंगल आली आहे. धावसंख्या 21. बघा, संयम देखील फलंदाजांनी दाखवला या इनिंग्समध्ये आणि अधूनमधून आक्रमक फटके खेळण्याचा देखील प्रयत्न होतोय. चांगलं मिश्रण आहे. टार्गेट पाहता बॅटिंग केली जात आहे. फार जास्त घाई देखील करत नाहीत आणि फार जास्त डिफेन्सिव्ह देखील फलंदाजी होत नाहीये. नेक्स्ट बॉल. ओव्हर पिच ड्राईव्ह केलाय समोर. अगदी लॉंग ऑफला फिल्डर तेथे उपस्थित. एकच धाव मिळेल. प्रत्येक बॉलवर धावा येताना दिसत आहेत या षटकामध्ये. यतीनसाठी देखील स्पर्धा तेवढी चांगली राहिलेली नाही. याही मॅचमध्ये आपण बघितलं तर एक षटकार त्यांनी ठोकला होता, मात्र फक्त 7 धावांचं योगदान देऊ शकला. आणि गोलंदाजीमध्ये आत्तापर्यंत जशा प्रकारे गोलंदाजी व्हायला हवी आहे, विकेट त्यांच्याकडून अपेक्षित आहेत, तसे ते विकेट्स मिळालेले नाहीत. बिग हिट समोर उडवलाय. लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित आणि फलंदाज बाद. सर्वात जास्त मजा लुटतायत लहान मुलं. नाचतायत. चौकार येवो, षटकार येवो, विकेट पडो, दोन्ही बाजूने आनंद व्यक्त करतायत. दोन्ही टीम्सना त्यांचा जास्त आपल्याला सपोर्ट पाहायला मिळतोय. क्रिकेटला ते सपोर्ट करतायत. वर्ल्ड प्रीमियर लीग सीझन 3चा आनंद लुटतायत. स्वागत आहे सर्वांचं. प्रीतम पाटील बाद झालेत. नवीन बॅटर जित पाटील मैदानामध्ये. नेट नंबर 4. संघाची धावसंख्या 22. 2 गडी बाद झालेले आहेत. अजूनही 14 धावा बनवायच्या आहेत. सध्या 3रं षटक प्रगती पथावर. 14 बॉल्समध्ये 14 धावा. रन बॉल इक्वेशन आहे. सामना अजूनही जिवंत दिसतोय. इथे विकेट मिळालेली आहे आणि या विकेटने सामन्याला कलाटणी मिळेल का, हा देखील एक मोठा प्रश्न निर्माण होतोय. परंतु मनोज पांडे यांची विकेट फार महत्त्वाची असेल. जीत देखील एक खतरनाक फलंदाज. सुरेख बॉल पूर्णपणे बीट करत असताना जीतला गोलंदाज यतीन. आणि यतीन बद्दल मी चर्चा करत होतो की एवढी चांगली स्पर्धा राहिलेली नाही, परंतु ही चर्चा सुरू असतानाच कमबॅक केलं यतीननं. षटकातील शेवटचा बॉल. यावेळेला मात्र अगदी ओव्हरपिच बॉल फेकून दिलाय खाऊ कॉर्नरच्या वरून. हाय अँड हँडसम षटकार. अगदी विजयाच्या समीप नेऊन ठेवल्या आपल्या टीमला.
धावसंख्या 28 वर जाऊन पोहोचले. 3 षटकांचा खेळ ते समाप्त होत असताना 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 बॉल्समध्ये फक्त 8 धावांची आवश्यकता श्रीजीवी वॉरियर्सला. वर्ल्ड प्रीमियर लीग सीझन 3, वळपाडा, पूर्णा आणि वळगाव या 3 गावांचा हा क्रिकेट उत्सव आपण एन्जॉय करतोय. खऱ्या अर्थानं क्रिकेटचा हा सणच आहे, क्रिकेटची ही जत्रा आहे आणि याचा मनमुराद आनंद लुटत असताना सर्व क्रिकेट रसिक, अनेक मान्यवर आपण सातत्याने पाहत आहोत व्यासपीठावर. लहू टावरे फाउंडेशन, स्वर्गीय लहू टावरे यांच्या स्मरणार्थ हा स्टँड तुम्ही पाहू शकाल. विजयाच्या उंबरट्यावर टीम श्रीजीवी वॉरियर्स आणि भगवान शेठ ग्रुप संघ पुन्हा एकदा कुठेतरी निराश करत असताना एकही सामना जिंकता आलेला नाही आणि हीच परिस्थिती आपल्याला हरिदास सेठ प्रतिष्ठान संघाची देखील पाहायला मिळाली. भूमीत आलाय यावेळेला अगदी कॉपी बुक स्टाईलमध्ये ड्राईव्ह केलाय, मात्र स्ट्रेट टू द फील्ड, डायरेक्ट हिट. येस, डायरेक्ट हिट लागली आहे. बघायचं आहे तिसऱ्या पंचांची कदाचित येथे मदत घेण्यात येईल. दुसरी धाव देखील पूर्ण तर करतायत, परंतु पहिली पूर्ण झाली की नाही हे चेक केलं जाईल. टीव्ही अंपायरची मदत. महेश भोईर होते फिल्डर. शॉट एक्स्ट्रा कव्हरला तेथे सर्कलच्या आतमध्ये. पहिल्या प्रयत्नात बॉल हातातून निसटला होता, मात्र पुन्हा प्रयत्न केला, बॉल हातात घेतला, फेकला, बरोबर निशाणा एस्टनवर साधलाय. मनोज पांडे डेंजर एंडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि फलंदाज नॉट आउट. 2 धावा कंप्लीट. बॅट क्रिजच्या आतमध्ये आली होती आणि त्यानंतर एस्टेनवर बॉल आदळलाय. पहिल्या प्रयत्नात जर बॉल हातात आला असता तर कदाचित तेथे फलंदाजाला बाद करता आलं असतं, परंतु थोडासा जो वेळ घेतला त्याच्यामुळेच ती धाव कंप्लीट झाली आणि त्याच्यानंतर दुसरी धाव देखील कंप्लीट झाली. धावसंख्या 30 धावा. आता फक्त 6 धावांची आवश्यकता. यावेळेला कट केलाय पॉइंटच्या वरून, लवली शॉट आणि बॉल निघून जातोय सीमारीच्या पार. पांडेंच्या बॅटमधून येतोय चौकार. येथे मात्र थोडंसं टायमिंग चुकलंय. एक धाव तर मिळेल. दुसऱ्या धावेचा देखील आता प्रयत्न होतोय, परंतु ताळमेळचा अभाव आणि फलंदाज धावबाद. स्कोर्स मात्र लेवल झालेले आहेत दोन्ही संघांचे. 35 धावा फलकावर विकेट नंबर 3चं पतन होतंय. या ठिकाणी पारितोषिक कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा झालेलं आहे. जीत पाटील यांच्यासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक, जो षटकार त्यांनी ठोकला होता त्यासाठी संदीप पाटील यांच्याकडून हे 1000 रुपये आलेले आहेत. परंतु जीत पाटील बाद होऊन तंबूत परत आहेत. सामना संपवण्याचा प्रयत्न होता. दुसरी धाव तिथे खरं तर उपलब्ध नव्हती, मात्र प्रयत्न केला. पण मनोज पांडे यांची बॅटिंग, अतिशय शैलीदार फलंदाजी, स्टायलिश बॅटिंग संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. त्यांचे जे स्क्वेअर कट आलेले आहेत अफलातून. नवीन फलंदाज काशी भट. फक्त 1 धावेची आवश्यकता आहे. औपचारिकता शिल्लक या मॅचमध्ये. मोठा फटका काशी भट यांच्या बॅट मधून, मात्र फील्ड डाऊन द बॉल आणि कॅच 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 कॅच. एका धावेची आवश्यकता असताना आणखी एका विकेटचं पतन आणि हा झेल बघा.
पहिला प्रयत्न, दुसरा प्रयत्न, तिसऱ्या प्रयत्नात बॉलला हातात कैद केलंय ऋतिक त्या ठिकाणी उपस्थित. अखेर चांगला झेल तिथे पाहायला मिळाला. काशी भट षटकार ठोकण्याच्या नादात बाद होत आहेत. आणखी एक नवीन बॅटर आता अथर्व मैदानामध्ये. 8 चेंडू आणि 1 धावेची गरज आणि ती धाव आता कंप्लीट होईल. मॅच फिनिश. सामना येथे जिंकलाय श्रीजीवी वॉरियर्सनं सलगचा दुसरा विजय. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स टीम श्रीजीवी वॉरियर्स. कॉंग्रॅच्युलेशन्स टीमचे ओनर निलेश भोईर साहेब अँड हार्ड लक भगवान शेट ग्रुप. आणि या सामन्याचे सामनावीर वन्स अगेन मनोज पांडे. कारण अष्टपैलू कामगिरी जे षटक टाकलं होतं त्याच्यामध्ये फक्त 2च धावा खर्च केल्या होत्या. पहिल्या ओव्हरमध्ये प्रवीण पाटील यांनी 13 धावा खर्च केल्या होत्या आणि असं वाटत होतं की भगवान शेट ग्रुप एक मोठी धावसंख्या उभारेल, परंतु तेथे धावसंख्येला ब्रेक लावला आणि तदनंतर बॅटिंग देखील अगदी स्टायलिश पाहायला मिळाली. 19 धावांचं नाबाद योगदान आपल्या टीमला दिलंय. मनोज पांडे सलगच्या दुसऱ्या मॅचमध्ये ठरतायत मॅन ऑफ द मॅच. जीत पाटील आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. आपल्यासाठी संदीप पाटील साहेबांकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. पुढचा सामना